तर कॅमेरा लपवून ठेवायला लागतं, मग पकडो कॅच करो. आज किती काय साहेब काय मागतात. एक पावती पेंडिंग आहे ती नंतर भरण, कारण ते आताच लेटेस्ट आहे. नो एंट्रीत मारलेली. पण कार्ड चालत नाही, ऑनलाईन पण चालत नाही. हा आतमध्ये जातो अजिंठा लेण्यांसाठी. मुख्य अजिंठाची लेणी थोडी आतमध्ये आहेत. तर गाडी थांबवली आहे. तर सकाळचे आता वाजलेले आहेत 4:30 आणि आपण निघालोय महादेवाच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय सर्वांना. तर आपण आहे राजुरीमध्ये. रात्री राजुरीमध्येच मुक्काम केला होता आणि मस्तपैकी सकाळी पेट्रोल पंपावरती, राजुरीच्या जस्ट पुढे एक पेट्रोल पंप होता, तर इथं थांबलो होतो. आंघोळ केली, फ्रेश झालो आणि जस्ट ग्रूमिंग करून आता पुढचा प्रवास करायचा आहे. तर तुम्ही बोलशील की आजच्या ब्लॉगची सुरुवात सीझर आणि याने कसं काय केलं कामाने. तर हे काय माझ्या एकट्याच नाही, म्हणजे माझ्या बरोबर माझ्यासारखे हजारो ड्रायव्हर्स डेलीचं रुटीन हाच करतात. म्हणजे ज्यावेळेस ते जेव्हा काही 8-15 दिवस महिन्याभरातून घरी जात असतील तेवढंच त्यांचं घर, नाही तर बाकी 24 तास त्यांची गाडी हेच घर. तर जे काही करायचंय म्हणजे झोपणं इथंच, आंघोळ इथंच, कपडे वॉश इथंच, म्हणजे बघू शकता कपडे अशीच गाडीमध्ये लटकवलेले असतात. प्रत्येकाच्या गाडीमध्ये हेच चालू असतं. प्रवास करायचा आणि तिथंच झोपायचं, तिथंच राहायचं, म्हणजे तिच्या बरोबरच प्रवास करायचा. तर 24 तास हेच आपलं घर. मग आपली ग्रूमिंग आपल्या घरात नाही करायची तर कुठं करायची. तर चला निघूया इथून पुढे. आता जस्ट नाश्ता वगैरे करूया. आंघोळ वगैरे झालेली आहे, कपडे धुवून झालेले, फ्रेश झालं. तर दोन्ही राज्यांची टिपी आपले काढून झालेले आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये मध्य प्रदेशचा जो टिपी आहे तर तो 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत निघतो. तुम्ही 12 तारखेला काढला तरी तो 30 तारखेपर्यंत येतो आणि 30 तारखेला काढला तरी तो 30 तारखेपर्यंत व्हॅलिड जातो. त्यामुळे आपण एमपीचा टिपी 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत काढलाय आणि आज आहे 31 ऑगस्ट. आणि राजस्थानचा टीपी पण काढून झालेला आहे. तर राजस्थानचा टीपी आपल्याला बसतो मित्रांनो 638 639 म्हणजे 640 रुपये. राजस्थानचा पण टीपी 1 महिन्याचा निघतो, तो पण 1 तारखेपासून 30 सप्टेंबर पर्यंतचा काढलाय. तर चला मित्रांनो इथून पुढची जर्नी आता सुरू करूया. दोन्ही टीपी पण आलेले आहेत. टीपीचा टोटली खर्च आपल्याला 1180 रुपये आला. तर एवढा टीपीला खर्च आहे 2 राज्यांचा. आणि बाकी आता नाश्ता वगैरे उरकू आणि पुढचा प्रवास एन्जॉय करू. तर कशी वाटते आपली सिरीज ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमीत कमी 10 लिटर थंड पाणी भरून घेतलेलं आहे 10 रुपयाचं. तर पाण्याचं ऑप्शन होता, आपल्याकडे बॉटल ऑलरेडी गाडीमध्ये असतात तर पाण्याच्या बॉटल पूर्ण भरून घ्यायचं. आपल्या ॲक्च्युली जी बॉटल आहे ती अजून पाण्याने तशीच भरलेली गाडीमध्ये. असंच पसारा पडलेला आहे सगळं. तिकडं पण टी शर्ट वाळत आहे, इकडं पण वाळत आहे. सगळ्या गोष्टी गाडीमध्ये अस्तव्यस्त अवस्थेमध्ये सध्या. टोल नाक्यावरती हवालदार साहेब आहेत बरं का. बघू आता गंमत त्यांची. चहा पाणी मागतील काहीतरी, बघू मागतायत का. समोर दिसले का, घेतली साहेबांनी गाडी बाजूला. घर सामान आहे, घर सामान एमपी डायरेक्ट राजस्थान. एक पावती पेंडिंग आहे ती नंतर भरण, कारण ते आताच लेटेस्ट आहे. नो एंट्रीत मारलेली. सॅल्यूट आहे साहेबांना. चला निघालोय पुढं. असं जर व्यवस्थित सोडलं ना तर काही प्रॉब्लेम नाही.
कॅमेरा लपून ठेवायला लागतं, मग पकडो कॅच करो आज किती काय साहेब काय मागतात. असा डिस्को डान्स करत चाललंय बा. कसं आहे रस्त्याचं काम, पावसाळ्यात लावलेले तिघळं नाही का. असे रस्त्याच्या शेजारी तर गाळ केले, पावसात काय होणार त्याची अवस्था. गुतली गाडी. चला काढू आपली पण गाडी, नाही तर आपण गुतून बसायचं ट्रॅक्टरच्या माग. तर पोचलो मित्रांनो अजिंठाला आणि घेऊया डिझेल भरून पहिला. पुढे जे घाट उतरायचा आहे तर तिकडं मस्त अशी लेणी पण आहेत, पण अजिंठाची लेणी आपण यावेळेस काही कव्हर करणार नाही. आपण भरणार आहे डिझेल आणि इथं रेट आहे 92 रुपये. 3000 रुपयाचा डिझेल भरलाय. पण कार्ड चालत नाही, ऑनलाईन पण चालत नाही. 15 मिनिटं झाले, पेमेंटच होत नव्हतं कारण आपण आहे सिल्लोड आणि अजिंठाच्या घाटात. लास्ट टाइम एकदा आलो होतो, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं असेल त्यावेळेस या घाटाने. तर त्यावेळेस हे रस्ते म्हणजे गाडी चालवण्यासारखे नव्हते असं म्हणता येईल. पूर्ण घासलाय, हे टर्न समजलाच नाही तो डायरेक्ट चिटकलाय जाऊन डिवायडरला. आणि मध्ये चारी असल्यामुळं गाडी थांबलेली आहे पलीकडे त्या भिंतीवरती डोंगराच्या कडाने. अशी डोंगर रांग आहेत भारी भारी है ना. तर घाटाचं उतरलं पूर्ण खाली आणि समोरच डाव्या बाजूला अजिंठाची लेणी आहेत, जे की इथून आतमध्ये रोड जातो अजिंठाच्या लेणीकडे जाण्यासाठी. तिथून 4 किलोमीटर आतमध्ये आहे आणि आपल्याला जायचं सरळ. हा आतमध्ये जातो अजिंठा लेण्यांसाठी. मुख्य अजिंठाची लेणी थोडी आतमध्ये आहेत, तिकडून रोड जातो असं डोंगराच्या कडेने आणि पुढे भरपूर असं आतमध्ये. आणि हे थोडं प्रतिकृती सारखं असं बनवलेलं आहे. तर चला मित्रांनो, मस्त असा निसर्गरम्य परिसर आणि मस्त अशी आपली 1934 थंबनेल साठी काढलेला एक फोटो अजिंठा. चला निघू इथून पुढे. आता फैजाबाद आणि त्यानंतर बुरानपूर, मुक्ताईनगर आणि मुक्ताईनगर नंतर बुरानपूर. 116 किलोमीटर 3 तास. तर थांबलोय मित्रांनो पार्किंगला आणि हॉटेल आहे छान. तर आलाय मित्रांनो आपला आलू पराठा आणि दही. चला घेऊया नाश्ता करून. नाश्ता कसलं, जेवणच होतं याच्यात, कारण पराठा आहे म्हटल्यावरती जेवणच होतं. गरम आहे, भरपूर गरम आहे. या मित्रांनो नाश्ता करायला, जेवण करायला. पार्टीवाल्याचा फोन आला होता, 1 तारखेला पोचलं पाहिजे सकाळी गाडी. बोलो मला टीपी भेटलाय 1 तारखेचा, म्हणजे आज रात्री 12च्या नंतरचा. तर 1 तारखेला कसं पोचणार.
उद्या संध्याकाळी पोहोचू शकतो बोललो. बोला जेवढं लवकर पोहोचतो तेवढं पोहोचा. तर आता जाऊया बॉर्डरला पोहोचूया, ते जाऊन आराम करू आणि मग जी बाकीची जर्नी आहे ती रात्री सुरू करू. रात्रीचा प्रवास इंदोर वगैरे रात्रीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि तिथून 150 ते 200 किलोमीटर इंदोर राहते बुरहानपूरपासून. सकाळी राजस्थान बॉर्डरपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघू जे काय होईल ते आत्ताच बोलून फायदा होणार नाही, कारण पुढे प्रवासामध्ये बघायला भेटणार नक्की काय होतं. चला पराठा खाऊ आणि पुढे जाऊ. हॉटेल फाउंटन आणि हा समोर हायवे. तर 112 किलोमीटर इथून बुरहानपूर आहे. आता फटाफट खेचण्याचा प्रयत्न करू बुरहानपूर पर्यंत. जरा रोड इथं थोडा बरा वाटतोय. निघूया लवकर आता बरं का, भरपूर टाइमपास झालाय सकाळ करून. अरे बाप, कसली खतरनाक अशी लालपरी गेलेली आहे. तर मित्रांनो आता जस्ट वजन काटा क्रॉस केलाय आणि आलोय पुढं. तर आता पिंपरी भोजना म्हणून गाव लागतंय लोहार खेड्यापाशी. तर मित्रांनो हा जो समोर रोड येतोय तर हा आहे मुक्ताईनगरचा रोड महाराष्ट्रामधून आणि या साईडला आहे बुरहानपूर. तर आपण झाडाखाली थांबलोय कारण इथे एक ढाबा आहे, जय बजरंग ढाबा. शनिवार आहे आणि वडाच्या झाडाखाली मस्तपैकी आपली 1934 पार्क केली आणि समोरच शनीचं छोटंसं मंदिर. आणि आज आहे शनिवार. श्री शनेश्वराय नमः. कारण आपला टीपी चालू होणार आहे संध्याकाळी 12 वाजता, त्यामुळे पुढे जाऊन काय उपयोग नाही. बार्शी मधून निघालो होतो आणि आतापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे 480 किलोमीटर. तर 480 किलोमीटर मध्ये आपल्याला फक्त 200 रुपये टोल लागला. 110 आणि 80 असं काहीतरी 200 रुपये टोल झालाय. आणि डिझेल तर आपण बिदरला एकदा भरला होता, बिदरला फुल केला होता, म्हणजे 2700 रुपयात फुल झाली होती. त्यानंतर सकाळी आपण अजंठामध्ये एकदा डिझेल भरलाय, तर अजंठामध्ये 3000 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय. तर अजूनही थोडंच खाली आलंय, म्हणजे 35 लिटर अजून गाडीमध्ये डिझेल आहे. तिथून पुढे बुरहानपूर, इंदोर, त्यानंतर उज्जैन आणि उज्जैन तर आपल्याला भवानी मंडी असं 420 किलोमीटरचं लोकेशन अजून आपलं दाखवतं. तर मित्रांनो बुरहानपूरच्या अलीकडे हा इच्छापूर म्हणून गाव आहे आणि इच्छापूरचा चेकपोस्ट. तर हा महाराष्ट्र मुक्ताईनगर ते बुरहानपूर या रोडवरती येतो. तर बुरहानपूर सरळ इच्छादेवी मंदिर लेफ्ट साइडला आहे, डोंगरावरती दिसत असेल म्हणून इच्छापूर या गावाचं नाव आहे. तर इच्छापूर मंदिराकडे, इच्छादेवीकडे आपण एक प्रार्थना करूया की आमचा प्रवास खूप छान असा होऊ दे. आई माते आमचा प्रवास खूप छान असा होऊ दे. आई आंबे उदे उदे. पुढे काहीतरी झालंय, भरपूर अशा गाड्या थांबल्यात आणि भरपूर असं ट्रॅफिक जाम आहे. तर बघूया काय झालंय पुढे. बुरहानपूर इथून 25 किलोमीटर आहे. तर गाडी थांबवली आहे. गणपती येत आहेत आणि ट्रॅफिक पण जाम होत आहे. महाराष्ट्र भेटीबद्दल धन्यवाद. म्हणजे इथून पुढे आपल्याला मध्य प्रदेश सुरू होतोय. तर गणपतीचं आगमन होतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणून वन साइड बंद आहे आणि गणपतीची हाईट खूप उंच आहे, त्यामुळे थोडा टाइम जातोय. तर बघूया गणपती बाप्पाला हे महाराष्ट्रामध्ये कसं घेऊन येत आहे. तर मित्रांनो बाप्पाची हाईट थोडी जास्त होती आहे.
एकदम कट टू कट मोठी अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि थोडी हाईट कमी पडते. तर आपण इच्छापूरमध्ये आहे आणि ट्रॅफिक बघू शकताय आता इथं किती जाम होणार आहे. तर रस्ता खूप खराब आहे मित्रांनो आणि अजून एक बाप्पा महाराष्ट्राकडे आगमन करत आहेत. तर थांबूया इथं. बाप्पाचं आगमन चाललंय खूप छान असं. पुढच्या कामाने पैसे अडकला एक बाप्पाची मूर्ती. पुढच्या कामाने पैसे एक बाप्पाची मूर्ती अडकली. ती हाईट थोडी जास्त होती तिथे ना, आता निघली का ते काढत होते. थोडी हाईट कमी पडते राईट साईडने जरा त्या पुढच्या बोर्ड पाशी. ती मोठी मूर्ती अडकली होती पुढच्या. तर त्यांना सांगितलंय की पुढची जी बाप्पाची मूर्ती आहे ती अडकली होती, जेणेकरून ते जातानाच प्री प्लॅन करून जातील. चला मित्रांनो, आपल्याला आता बॉर्डर लागेल जस्ट 200 मीटर वरती. फर्स्ट टाइम येतोय त्यामुळे हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत. तर बघूया कसा असणार आहे बऱ्हाणपूर मधला प्रवेश, म्हणजे मध्य प्रदेशचा हा प्रवेश. तर मॅप नुसार मित्रांनो ही आहे एमपीची बॉर्डर. म्हणजे इथून वरती चढलं हा जो ओढा आहे इकडे आहे महाराष्ट्र आणि याच्या पलीकडे सुरू होतो मध्य प्रदेश. आपण वेलकम टू एमपी, मध्य प्रदेश मध्ये आपलं स्वागत. असा कुठेही बोर्ड या ठिकाणी लावलेला नाहीये. तर ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे हा ओढ्यामधून रोड येतोय. तर इथपर्यंत कुठे अपडेट नाही आणि इकडे महाराष्ट्राचा बोर्ड लागलेला आहे. चला मित्रांनो, एमपी मध्ये पोहोचलोय आणि ही आहे तापी नदीचा ब्रिज. बुऱ्हाणपूर सिटी सुरू होते इथून पुढं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक, एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज किती आहे आणि महाराजांच्याच पाहून म्हणजे महाराजांकडे पाहूनच अशी भरपूर अशी एनर्जी. नगर पालिका निगम बुरहानपुर आपका हार्दिक अभिनंदन करता है. चलो उज्जैन 262, वेलकम टू बुरहानपूर. आहे बुरहानपूर किल्ल्याचा एक भिंतीचा भाग आहे जो की शिल्लक आहे आणि पार्किंगसाठी जागा म्हणून वापर केला जातोय. तर रस्ता खूप खराब आहे बुरहानपूर मध्ये, खूप म्हणजे अति खराब आहे शहरातला रस्ता. गलत जगह पे ओवरटेक ना करे. मावा जिलेबी. तर मित्रांनो, बुरहानपूर पासून निघालेलो आपण आणि मस्तपैकी जिलेबी घेतली होती. इथे भेटते माव्याची स्पेशल जिलेबी, ती पण तुपातली. अरे बापरे. तर गाडी बघू शकताय मित्रांनो, वरती दिव्याची गाडी आहे, वरती सायरन पण आहे, म्हणजे ही पोलीसची गाडी आहे, एमपी पोलीस. इनोवा आहे क्रिस्टा आणि तिचा खतरनाक असा ऍक्सिडेंट झालाय. तर बुरहानपूर पासून ते खंडवा पर्यंतचा रस्ता एकदम खराब आहे. जो 40 किलोमीटरचा पॅच आहे त्या रस्त्यावरती भरपूर असे ऍक्सिडेंट होतात, गाड्या खराब होतात. असे बरेचसे सीन मध्ये आपल्याला घाटामध्ये बघायला भेटलेत, बट काही शूट केलेलं नाहीये. तर आत्ता पोहोचलोय मित्रांनो आपण खंडवाच्या जवळ आणि इथून उज्जैन आहे 200 किलोमीटर. तर इंदोर आपल्याला 134 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि इंदोरला थांबायचं नाहीये, कारण आपल्याला सकाळ सकाळी जाऊन महादेवाच्या मंदिरात महाकालेश्वराचं दर्शन घ्यायचंय. 100 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आपले आत्ता वाजले आहेत 10:30. तर जाऊया मित्रांनो नॉनस्टॉप आणि घेऊया महाकालेश्वराचं दर्शन. बॅक साइड दिसते, तर या साइडला आपण गाडी पार्क केलेली आहे. तर मित्रांनो, रात्री 9 वाजता आपण बुरहानपूर मधून निघालो होतो. 1-1:30च्या सुमारास आपण इंदोर पर्यंत पोहोचलो. रस्ता खूप खराब होता त्यामुळे भरपूर असा टाइम गेला
आणि त्यानंतर आपण डायरेक्टली पोहोचलोय उज्जैनला. तर सकाळचे आता वाजलेले आहेत 4:30 आणि आपण निघालोय महादेवाच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, आपल्या 1934च्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आज महादेवाचं आणि उज्जैन शहराचं दर्शन घडेल.